शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा सुरू होतोय आणि तिकडे आझाद मैदानात शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा हा काही वेळातच सुरू होतोय। प्रमुख नेते तिकडे पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य शिवाजी पार्कवरून आणि आझाद मैदानावरून दोन्ही ठिकाणी मंचावर प्रमुख नेत्यांचं आगमन झालं आणि अर्थातच आता दोन्ही ठिकाणी प्रतीक्षा आहे ती अर्थातच शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंची आणि आझाद मैदानात एकनाथ शिंदेंची। दहन करणारे हे तेच शिवसैनिक आहेत। पण हे सगळं करून तुम्ही साधलं तरी काय? बेदिली, फसवणूक, विश्वास। आझाद मैदानात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, आझाद मैदानमध्ये आता मेळाव्याची तयारी किंवा एकूणातच मेळाव्याचा कार्यक्रम जो आहे तो कुठवर आलेला आहे। अवधूत गुप्ते यांचं गायन अजूनही सुरू दिसतंय तिकडे। अक्षय, आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होतोय आणि इथे आपण पाहताय मी आझाद मैदानाचं आहे। मैदान पूर्णतः भरलेलं आहे। पाऊस पडतोय वरतून, पण गेल्या जवळपास अर्धा ते पाऊण तास झाला पाऊस पडतोय, पाऊस थांबत नाहीये। तरी देखील इथे आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक आझाद मैदानामध्ये जमा झालेले आहेत आणि आता उत्सुकता आहे या सोहळ्याला सुरू होण्याची, कारण की अगदी काही वेळातच सर्व शिवसैनिक, सर्व महत्त्वाचे नेते हे जमू लागतील। आणि या ठिकाणी इथे आपण पाहिलं तर 5 ते 6 सेक्शन जे मोठे मोठे सेक्शन आहेत ते सर्व भरलेले आहेत। 60 ते 70 हजार खुर्च्या लावल्या होत्या आणि जवळपास 20-25 हजार खुर्च्या आतापर्यंत भरलेल्या आहेत। अजूनही शिवसैनिक हे CSNT स्थानक असेल किंवा वेगवेगळ्या बसेसमधून भरून या मैदानामध्ये येत आहेत आणि पाऊस असला तरी देखील भिजत हा जो सोहळा आहे, दसरा मेळावा आहे, तो न चुकता इथे उपस्थित राहणारे सर्व शिवसैनिक आहेत जे आता देखील उपस्थित आहेत। सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत, मग भरत गोगावले असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील, उदय सामंत असतील, हे सर्व नेते हे स्टेजच्या मागे आहेत सध्या। आणि जसं सांगण्यात येते अगदी काही वेळात हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर इथे आपण पाहताय सध्या अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत यांची गीतं सुरू आहेत इकडे आणि ही गीतं आता शेवटचं गीत सुरू आहे। हे गीत संपल्याच्या नंतर आता सुरू होणार आहे हा खरा सोहळा, ज्या सोहळ्यामध्ये मुख्यतः गुलाबराव पाटील असतील, ज्योती वाघमारे, रामदास कदम आहेत, हे सुरुवातीला भाषण करतील। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे आहे ते स्वतः खासदार नरेश म्हस्के करणार आहेत। तर दुसरीकडे 7:30 ते 8 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्टेजवर दाखल होतील आणि मुख्यमंत्री दाखल झाल्याच्या नंतर अगदी 5 ते 10 मिनिटातच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात होईल। 7:45 ते 8 ही वेळ देण्यात आलेली आहे ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण हे सुरू होणार आहे आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास मुख्यमंत्र्यांचं भाषण चालेल अशी शक्यता आहे। गेल्या वर्षी जर आपण पाहिलात तर उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार यांच्यावर देखील जो एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती। यावर्षी तर निवडणुकांचं वर्ष आहे। लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट महायुतीमध्ये हा शिवसेनेचा होता। 15 पैकी 7 खासदार त्यांचे निवडून आलेले होते आणि भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्यापेक्षा जास्त स्ट्राईक रेट हा एकनाथ शिंदे यांचा होता। त्यामुळे विधानसभेमध्ये देखील असा स्ट्राईक रेट जो आहे तो कंटिन्यू ठेवण्यासाठी ते आता तयारी करतात आणि त्या तयारीमध्ये दसरा मेळावा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, कारण की या दसरा मेळाव्यातून एकतर शिवसेनेचं बाळकडू बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्याच्याबरोबरच येणाऱ्या विधानसभेसाठीचं महत्त्वाचं मार्गदर्शन हे एकनाथ शिंदे करणार आहेत। त्यांच्या भाषणाकडे साहजिकच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तुझ्याकडनं आणखी माहिती घेऊया, तुर्तास जाऊया अमोल मोरे यांच्याकडे। शिवसेना भवन बाहेरून अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। अमोल, शिवसेना भवन बाहेर नेमकं काय वातावरण? किती वाजता साधारण उद्धव ठाकरे तिकडून शिवाजी पार्कात पोहोचू शकतात? काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? अश्विन, शिवसेना भवन बाहेरचे दृश्य आहे। राज्यातल्या कानाकोपऱ्यात आलेले हे शिवसैनिक घोषणाबाजी करतायत। अगदी पुढच्या असं आपण म्हणू शकतो काही मिनिटांमध्ये, म्हणजे काही तास म्हणू शकत नाही पण काही मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे जे ते शिवाजी पार्क इथे येतील आणि भाषणाला सुरुवात करतील। मी फक्त 1-2 शिवसैनिकांची रिॲक्शन घेण्याचा प्रयत्न। कुठून आलात? काय अपेक्षा आज साहेबांकडून आलात? कुठून साहेबांकडच्या भाषणाकडून काय अपेक्षा असतात? काय मिळणार? मागाठाणे विधानसभा दहिसरून आम्ही आलो। काय भाषणाबद्दलची किती उत्सुकता आहे? काय अपेक्षा असेल? भाषणाबद्दल हीच अपेक्षा आहे की आमची संपूर्ण महाराष्ट्राला जे 2.5 वर्षात साहेबांनी सर्वसामान्य जनतेला जे ताकद देण्याचं काम केलं आहे तेच ह्या भाषणातून सुद्धा ताकद देण्याचं काम करतील असं आम्हाला सर्वसामान्य जनतेला आणि शिवसैनिकांना वाटतं। निवडणुकीला तयार आहात? गद्दारांना गाडतील, निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांना गाडतील। स्वतःच्या पैशांनी आलेलो आहेत, स्वतःच्या पैशांनी निष्ठावंत आहेत। गुलाबराव पाटीलांना
टक्कर देणारे आहेत आणि निश्चित देतील. न पैसे घेता न काही करता निष्ठावंत शिवसैनिक मत देतीलच. अश्विन, ही शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे जे खरं राज्यातल्या अमोल, विविध स्थानं- शिवसैनिक आता सज्ज आहेत आणि किंबहुना त्यांना उत्सुकता लागून राहिली की उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याची. तुझ्याकडे येतो मी पुन्हा एकदा. आपण आता शिवाजी पार्क परिसरात जाऊया. तिकडे आहेत संजय महाजन आपले प्रतिनिधी. संजय, शिवाजी पार्कमध्ये आता जसं आता आपण इकडे बघितलं, इकडे देखील शिवसैनिक उत्सुक आहेत जे आता सेना भवन परिसरात आहेत. तिकडे नेमक्या काय भावना आहेत शिवसैनिकांच्या? कोण कोण पोहोचले, कुठून कुठून आले आहेत शिवसैनिक सेना भवनात आणि इकडे शिवाजी पार्कात? आता तुझ्याकडे मी येतोय संजय. नक्कीच अश्विन, आपण जर का शिवाजी पार्कचं सध्याचं दृश्य बघितलं तर मोठ्या प्रमाणात आता शिवसैनिकांचा जमावडा व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण जर का टॉप अँगलनी ही जर दृश्य बघितलं तर स्टेजवर काही नेते मंडळी पोहोचलेली आहेत. त्यांची भाषणं आता सुरुवात झालेली आहे आणि अवघ्या काही मिनिटातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचणार आहे. विहंगम दृश्य असं आहे की शिवसैनिकांचा आता जथ्थेचे जथ्थे हे आता शिवाजी पार्काकडे पोहोचायला लागले. अनेक गेटमधून आता गर्दी वाढायला लागली आहे. स्टेजवर जी नेते मंडळी जमलेली आहेत त्यांची भाषणं आता सुरू झालेली आहे आणि अशातच अगदी हलकासा पाऊससुद्धा आता शिवाजी पार्क परिसरात सुरू झालेला आहे. मात्र जर का आपण शिवसैनिकांचा उत्साह बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात शिवसैनिक आहेत. विहंगम असं दृश्य आहे. एका बाजूला हिंद महासागर आणि दुसऱ्या बाजूला हा विशाल असा शिवसैनिकांचा जनसागर सुद्धा आपल्याला दिसतोय. थोड्याच वेळात हे उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि या मोठ्या समुदायाला, या शिवसैनिकांच्या, राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांना या ठिकाणी आता ते संबोधित करतील. मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात शिवसैनिक या ठिकाणी पोहोचले. अश्विन, खरंय संजय. आणि आता काही वेळातच अर्थातच प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरे यांच्या आगमनाची. तुमच्याकडनं आणखी अपडेट्स घेतच राहू. तुर्तास ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जाऊया. नितीन बानगुडे पाटील बोलत आहेत. प्रश्नाचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो आहे महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 पगड जातीचा एकसंघ महाराष्ट्र यांनी अक्षरशः तुकड्या तुकड्यात विभागून ठेवलाय. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी राष्ट्र उभा केलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट इथला पुतळा सुद्धा हे नीट उभा करू शकले नाहीत. 8 महिन्यात राजकोटचा छत्रपतींचा पुतळा कोसळला. पुतळा नव्हे, महाराष्ट्र धर्म कोसळला. पुतळा नव्हे, महाराष्ट्राची अस्मिता कोसळली. पुतळा नव्हे, इथली नैतिक मूल्य ढासळली. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारलाय. 350 वर्ष झाली तो लाटांचे तडाखे खातोय. त्या लाटांच्या तडाख्यांनी सिंधुदुर्गाची दगड झिजलीत, पण 2 दगडांना सांधणारा चुन्याचा चिरा मात्र अजून जसाच्या तसा आहे. दगड झिजत 2-2 इंचात गेलीत, चुन्याचा चिरा मात्र जसाच्या तसा. मी निष्ठा त्या चुन्याच्या चिऱ्याला मानतो. दगड झिजतील पण निष्ठा नाही. त्या निष्ठेनं आता महाराष्ट्र धर्मासाठी उभा राहायचा आहे. खर तर स्वराज्याची मशाल विझवण्याचे प्रयत्न वारंवार झाले. कनेगराडच्या पायथ्याला असणाऱ्या रामजी पांगेरेला बातमी मिळाली, 10,000 फौजीनिशी दिलेर खान सुसाट येतो आहे. रामजी पांगेराकडे फौज फक्त 1,000. तो पळून नाही गेला. त्यांनी 300 मावळे गडाच्या रक्षणासाठी पाठवले आणि 700 ठाकरेंच्या मेळाव्यात बोलतात नितीन बानगुडे पाटील. तिकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास शिंदेच्या मेळाव्यामध्ये काही शिंदेचे नेते पोहोचलेले आहेत. त्यांच्या काय भावना आहेत आज आपण बघूया. आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री महोदयांचं आगमन होईल आणि आपल्या दसरा मेळाव्याला परंपरेने सुरुवात होईल. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे धगधगता अंगार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या मुखातून प्रगट करतील आणि सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, शिवसेनेला आज संबोधित करतील. आहे की हा जो दसरा मेळावा आहे ह्याची सत्ता 2 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये येणार आहे. बाकीच्यांवर मला काही टीका करण्याची आवश्यकता नाही. वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी ही शिवसेना आहे आणि हीच सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आपल्या मेळाव्याला संजय राऊत डुप्लिकेट म्हणालेले आहेत. आज 10 तोंडी रावणाचं दहन या ठिकाणी केलं जाईल आणि शेवटचं असेल. मागच्या वर्षी पण हेच होतं भाषण, मागच्या वर्षी पण हीच पत्रकार परिषद होती, हेच भाषण होतं,
हीच शिवीगाळ होती. त्याच्यानंतर खासदारकीची निवडणूक झाली, आम्हाला लोकांनी स्वीकारलं, आम्हाला उदारीची मतं आणावी लागली नाहीत. आमची शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे. कोई महत्व नहीं देती हूँ. गेल्या 2.5 वर्षाखाली गुवाहाटीला जाऊन आम्ही दिलेला दणका अजूनही त्या दणक्यातनं ती सावरलेला नाही. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना आहे. असा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. हाच निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. संजय राऊतांच्या जवळ आता शिवसेनेतली मुठभर माणसं राहिलेली आहेत. त्यामुळं खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी हीच खरी शिवसेना आहे. शिंदे साहेबांनी जेव्हापासून हे सूत्र हातामध्ये घेतले तेव्हापासून आम्ही हा दसरा मेळावा खूप जोमाने या ठिकाणी करतो आहोत आणि जनतेला जशी अपेक्षा तशी शिवसैनिकाला अपेक्षा आहे. कारण जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक निर्णय धडाक्याने निर्णय या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे निश्चितच काम करणाऱ्या माणसाकडनंच अपेक्षा असते आणि म्हणून हेच मुख्यमंत्री परत असावे अशी कदाचित आमच्या सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे. आणि त्यानुसार निश्चित हिंदुत्वाचे विचार आणि 18 पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती राजे जसे ज्या पद्धतीने त्यांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं त्याच धर्तीवर त्यांचे विचार घेऊन आम्ही समोर निघालेलो आहोत. बाळासाहेबांचे विचार आहे, दिघे साहेबांचे विचार आहे. त्यामुळे निश्चितच सामान्य शिवसैनिकाला हे विचाराचं सोनं लुटायला मिळणार आहे. तर शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांच्या या काही प्रतिक्रिया. आझाद मैदानात जाऊया आपण. आपले प्रतिनिधी सूरज सावंत आता तिकडे आहेत. सूरज, काय ताजी अपडेट आहे आझाद मैदानमधनं? नक्कीच या ठिकाणी अद्याप माणसांचा ओघ हा आपल्याला पाहायला मिळतो आहे. जत्तेच्या जत्ते शिवसैनिक हे आझाद मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. मी सध्या आपल्याला ही दृश्य दाखवू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे आझाद मैदानावरती दाखल होत आहेत. त्याचबरोबर माझ्यासोबत काही शिवसैनिक देखील आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत? ज्येष्ठ शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? अनेक वर्ष आपण मेळावे पाहिलेले आहेत, आता देखील आलेले आहेत. काय भावना आहेत या मेळाव्यातनं आपल्या? या भावना बोला. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसाठी आलेलो आहे. आपण पाहतोय. त्याचबरोबर दादा, काय सांगशील? धुळ्यावरून आपण आलेला आहात. धुळ्याहून आम्ही सतीश तात्या महाले जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात आलेलो आहे. काय भावना आहेत तुमच्या त्या सांगा. आम्ही साहेबांचे विचार घ्यायला आलेलो आहे. साहेबांचं ज्वलंत हिंदुत्व साहेबांमध्ये आहे आणि त्याचबरोबर खूप मोठ्या संख्येने इथे आपल्या आझाद मैदानला महिलाही खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. जशा साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सूरज, तुला थोडंसं थांबवतो मी. आपण आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जातोय, जिकडे सुषमा अंधारे बोलतायत. तुझ्याकडे मी परत येतो. थेट एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.